नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्जन अकॅडमीवरती तुमचे सर्वांचे स्वागत. आपल्या ह्या 8, 9, 10च्या सिरीजमध्ये आपण आज स्टार्ट करत आहोत करंट इलेक्ट्रिसिटी नावाचा एक बेसिक फंडामेंटल टॉपिक. काही प्रमाणात त्याला 8वीला पण हा विचारला जातो, 8वीला पण आहे, 9वीला पण आहे, 10वीला पण आहे आणि इवन फर्दर तुम्ही सायन्समध्ये ज्यावेळेस प्रवेश घ्याल त्यावेळेससुद्धा तुम्हाला ह्याचं फार जास्तीचं महत्त्व दिसूनच येईलच. तर या टॉपिकला आपण स्टडी करूयात. आपल्या आजूबाजूला करंट आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, त्याच्यामुळेच तुम्ही हे लेक्चर घेऊ शकतो. तुम्हीच तुमचा मोबाईल चार्ज केला म्हणून तुमच्या मोबाईलवरती तुम्ही मला बघू शकता. आपल्या आजूबाजूला सगळेच कित्येक इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट्स आहेत, इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट्स आहेत, त्यांना करंटची गरज असते. डे टू डे दैनंदिन लाईफमध्ये कित्येक वेळेस आपण याचे एक्झाम्पल्स बघत असतो की ज्या ठिकाणी करंट आला, करंट गेला, करंटवरती बऱ्याचशा गोष्टी चालतात. ह्या सगळ्याचा अभ्यास आपण इथं ॲनिमेशनच्या मदतीने करणार आहोत. क्लासमध्ये तर आपण घेतलेलाच आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हा टॉपिक, त्याच टाईपमध्ये इथं आपण ॲनिमेशनचा बराचसा वापर करणार आहोत. आता एक्झॅक्टली करंट म्हणजे काय असतं बरं? बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, सर करंट काय असतं? करंट म्हणजे चार्ज असतो. कुठला चार्ज असतो? किती टाईपचे चार्ज असतात? तर 2 टाईपचे बेसिकली चार्ज आपण स्टडी करतो. कुठला चार्ज असतो बरं? एक असतो पॉझिटिव्ह चार्ज, दुसरा असतो निगेटिव्ह चार्ज. अशा टाईपचे चार्जेस आपल्याला उघड्या डोळ्याने दिसतात का? आपल्याला दिसत नसतात. ते चार्ज एका ऑब्जेक्टवरनं दुसऱ्या ऑब्जेक्टवरही ट्रान्सफर होऊ शकतात किंवा एखाद्या वायरमधनं हे चार्जेस फ्लो होऊ शकतात, बरोबर की नाही? जसं एक्झाम्पल अशाच टाईपचा हा एक असा पेन आहे माझा लिहायचा ह्या बोर्डावरचा. मी असा केसांना जर घासला आणि लगेच पीस ऑफ पेपरच्या जवळ जर नेलास तर याच्याकडं काही ते पीस ऑफ पेपर्स अट्रॅक्ट होतात. म्हणजे रबिंग ॲक्शन केली मी. रबिंग ॲक्शनमुळं काय होतं, याच्यावरती चार्ज तयार झाला आणि तो बाकीच्यांना अट्रॅक्ट करण्यास सुरुवात केली त्यांनी. ह्याचे डिटेल्स एक्झाम्पल्स आपण बघूयात. सिल्क क्लॉथ आणि एबोनाईटचा रॉड जर घेतला, एकमेकांशी जर घासला तर तिथे सुद्धा फ्रिक्शनद्वारे चार्जेस, पॉझिटिव्ह चार्जेस, निगेटिव्ह चार्जेस असे त्याच्यावरती तयार होतात, बसतात आणि ते एकमेकांस अट्रॅक्ट करण्यास सुरुवात करतात. किंवा दुसऱ्या एखाद्या पदार्थासोबत आपण जर जवळ ठेवले तर थोडक्यात अट्रॅक्ट झालेले आपल्याला दिसतात. सो चार्ज, करंट म्हणजे काय नाही, फ्लो ऑफ चार्जेस असतो बघा. करंट म्हणजे फ्लो असतो, एका प्रकारचा चार्जेसचा फ्लो असतो. जसं की समुद्रामध्ये असं खूप सगळं पाणी फ्लो करतं, त्याला आपण वॉटर करंट असं म्हणतो. पाणी फ्लो करणं म्हणजे वॉटर करंट थोडक्यामध्ये. आणि इकडे चार्जेस फ्लो करणं म्हणजे काय झालं? चार्जेस फ्लो करणं म्हणजे झाला आपला नॉर्मल असलेला इलेक्ट्रिकल करंट. किंवा असा विंड ज्यावेळेस फ्लो करतो त्यावेळेस खूप सगळं वारं वाहतं, त्याला आपण विंड करंटसुद्धा म्हणू शकतो. याला विंड करंट. अशाच टाईपचा आपला हा इलेक्ट्रिक करंट आहे बरं. फ्लो ऑफ द इलेक्ट्रॉन्स इन द कंडक्टर. कंडक्टर म्हणजे तुम्हाला माहिती आहे ज्यामधनं करंट किंवा इलेक्ट्रिसिटी इझिली ट्रान्सफर होऊ शकते, पास होऊ शकते, त्यांना आपण कंडक्टर असे म्हणतो. कंडक्टर, इन्सुलेटर आणि सेमी कंडक्टर अशा टाईपमध्ये आपण पुढे लवकरच आपण कॅटेगराईज करणार आहोत काही पदार्थांना. चला पुढे बघूया आपण. आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय? फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉनवरती चार्ज कुठला असतो? मायनस. प्रोटॉनवरती चार्ज कुठला असतो? प्रोटॉनवरती प्लस चार्ज असतो. दाखवायचं कसं बघा, इलेक्ट्रॉनचा चार्ज आपण दाखवतो कसं? मोस्टली इलेक्ट्रॉन्सला ई लिहितो, त्या डोक्यावरती मायनस लिहित असतो किंवा कधी कधी नुसतं मायनस लिहितो. या टाईपमध्ये आपण गोल करतो, सर्कल करतो. प्रोटॉनचा चार्ज कसा दाखवणार आपण? प्रोटॉनवरती चार्ज असतो पॉझिटिव्ह आणि त्याला आपण असं प्लस करून गोल करतो. सो या टाईपमध्ये प्रोटॉनचा चार्ज. इलेक्ट्रिक करंटला जर तुम्हाला आणखी वेगळ्या पद्धतीने जर सांगायचं असेल तर इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय? अमाऊंट ऑफ द चार्ज फ्लोईंग थ्रू द पर्टिक्युलर क्रॉस सेक्शन एरिया इन अ पर युनिट टाईम. एक्झाम्पल, ह्या पर्टिक्युलर क्रॉस सेक्शन्समधनं किती चार्जेस फ्लो करतात? ह्या पर्टिक्युलर क्रॉस सेक्शन्समधनं किती चार्जेस फ्लो करतात? एका सेकंदाला. त्यालाच आपण करंट म्हणतो. म्हणजे रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज थ्रू द गिवन क्रॉस सेक्शन एरिया इज कॉल्ड ॲज व्हॉट? करंट. त्यालाच आपण करंट म्हणतो. म्हणजे जर ह्याला जर तुम्हाला सांगायचं असेल एखाद्या ॲनिमेशनद्वारे, समजा हे कंडक्टर आहे, ह्या कंडक्टरचा असा गोल गोल क्रॉस सेक्शन एरिया आहे, हा क्रॉस सेक्शन एरिया आहे. पुढे काय बरं? आता सांगण्याची तर गरज नाही. करंट म्हणजे काय असतो? अमाऊंट ऑफ द चार्ज पर युनिट टाईम. वेळेप्रमाणे किती चार्ज फ्लो झाला, त्याला असतं आपण काय म्हणणार? इलेक्ट्रिक करंट असं म्हणतो. हे घ्या तुमच्यासमोर याची डेफिनेशन थोडक्यामध्ये. किंवा आणखी जर पुढे आपल्याला ह्याचं युनिट वगैरे बघायचं असेल तर आपण आत्ताही बघू शकतो आणि पुढेही बघू शकतो. चला, अमाऊंट ऑफ चार्जचं युनिट काय असतं बरं? कुलोम असतं. टाईमचं युनिट काय असतं? टाईमचं युनिट असतं सेकंद. म्हणजे कुलोम पर सेकंद. हे कोणाचं युनिट आलं? ह्या डाव्या साईडचं इलेक्ट्रिक करंटचं युनिट आलं. ह्या दोघांचं युनिट मिळूनच याचं युनिट बनत असतं ॲक्च्युली.
उजव्या आर एच एसचं जे युनिट असतं तेच एल एच एसचं युनिट असतं, त्या दोघांपासूनच ते बनलेलं असतं. म्हणजे कुलोम पर सेकंद. पण आपण कुलोम पर सेकंद ह्याला जास्त ओळखत नाहीत, ह्याला एका सायंटिस्टच्या नावानं जास्त ओळखतो, एम्पियर. या सायंटिस्टच्या नावाने आपण जास्त ओळखतो याला. सो ॲम्पियरसुद्धा हे करंटचंच युनिट आहे. ॲम्पियर हे सुद्धा करंटचंच युनिट आहे. म्हणजे 1 ॲम्पियर बरोबर किती असतं? 1 कुलोम पर सेकंद असतं. 1 ॲम्पियर बरोबर किती असतं? तर 1 कुलोम पर सेकंद असतं. याला आपण म्हणत असतो ॲम्पियर. ओके, व्हॉट मेक्स द चार्ज फ्लो? तुम्हाला काय वाटतं बरं, चार्ज का बरं फ्लो होत असेल? आता हे जर कंडक्टर असेल तर इथून इकडे चार्ज का बरं फ्लो करतो? कारण त्याला फ्लो करणारं कोणतरी असतं. कोण असतं? सेल किंवा बॅटरी. सेल किंवा बॅटरी जर आपण जोडली ह्याच्या बाजूला, लगेच ती सेल किंवा बॅटरी एकदम ताकद लावते, काम करते, इकडच्या चार्जला तिकडं ढकलते. हे जर सांगायचं असेल एकदम बेस्ट पद्धतीनं, समजा एका उंचीवरनं कमी उंचीवरती पाणी फ्लो करतं. तुम्हाला माहिती आहे का नाही माहिती आहे? माहिती आहे. कसं फ्लो करतं बरं? समजा हा टँक एला आणि टँक बीला आपण पाण्याने भरलं काहीसं, ओके, आणि टँक एची लेवल उंच आहे, तर तुम्हालाही माहिती आहे एलिव्हेशन म्हणजे ह्याची हाईट जास्त आहे, ह्याची हाईट कमी आहे. हाय पोटेन्शियलकडनं लो पोटेन्शियलकडं पाणी फ्लो करतं. तुम्ही सर पोटेन्शियल म्हणजे कुठलं? ते पोटेन्शियल एनर्जीचं म्हणतोय मी. पोटेन्शियल एनर्जी असते ना, जास्त उंचीवरती एखादा ऑब्जेक्ट जर ठेवला तर त्याच्यामध्ये जास्त पोटेन्शियल एनर्जी तयार होत असते. ग्राउंडवरती ठेवला तर एकदमच कमी तयार होत असते. त्यालाही पुढं डिस्कस करायचं आहे आपल्याला. मग पाणी इकडनं इकडं फ्लो करतं, तुम्हालाही माहिती आहे. किंवा इवन तुम्हाला तापमानसुद्धा माहिती आहे कसं फ्लो करतं. तर दुसरं उदाहरण घेऊ आपण टेम्परेचरचं. 60 डिग्री सेल्सिअसची एक बॉडी आणि 20 डिग्री सेल्सिअसची बॉडी. तुम्ही सांगा बरं हीट कशी फ्लो होते? जास्त तापमानाच्या बॉडीकडनं कमी तापमानाच्या बॉडीकडं फ्लो होते. या पद्धतीनं हा कॉन्सेप्ट आपण डिस्कस करणार आहोत. कुठला? आपल्या करंटचा. सेलचं कसं असतं सिम्बॉल? सेलचं सिम्बॉल असं असतं. ह्याला आपण काय म्हणतो? टर्मिनल्स म्हणतो. हे पॉझिटिव्ह टर्मिनल, हे निगेटिव्ह टर्मिनल. पॉझिटिव्ह टर्मिनल, निगेटिव्ह टर्मिनल. तुम्ही नक्कीच सेल बघितला असाल. इवन ह्या रिमोटमध्ये सुद्धा काय आहे? सेल आहे, आणि त्याच्यावरूनच मी काम करतो आहे. याच्यामध्ये सुद्धा एक साईडला पॉझिटिव्ह टर्मिनल आहे, ज्याचं थोडंसं एंड बाहेर आलेलं असतं ना, तो पॉझिटिव्ह असतो, आणि जो फ्लॅटवाला असतो ना तो निगेटिव्ह असतो आपल्यासाठी. ओके, आपण असंच त्याला कन्सिडर करणार आणि पुढे याचा अभ्यास करणार. सो प्लस टर्मिनल, मायनस टर्मिनल. सेल्स कसा असतो? असा असतो काहीसा. ह्याच्यामध्ये हे मोठं टर्मिनल जे दाखवलं होतं ते पॉझिटिव्ह आणि हे दाखवलं ते निगेटिव्ह. आता कधी ध्यानात ठेवा एक पॉईंट, जे पॉझिटिव्ह टर्मिनल असतं सेल्सचं हे टर्मिनल, आणि दुसरं निगेटिव्ह टर्मिनल हे हायर पोटेन्शियलला असतं, हायर इलेक्ट्रिक पोटेन्शियल असतं. आणि जे निगेटिव्ह टर्मिनल असतं ते लोअर इलेक्ट्रिक पोटेन्शियलला असतं. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स असतो त्याच्यामध्ये. पोटेन्शियल डिफरन्स असल्यामुळंच काहीतरी होतं की नाही होतं? इथं बघितलं आपण, इथं हाईटचा डिफरन्स होता म्हणूनच तर उंचीवरनं खोलगट भागामध्ये पाणी फ्लो करतं. इथे सुद्धा काय होतं? तर इथे सुद्धा असंच होतं, जास्त त्या तापमानाची बॉडी, कमी तापमानाची बॉडी, डिफरन्स होता टेम्परेचरमध्ये. आता इथंही असंच असतं. हाय पोटेन्शियल टू लो पोटेन्शियल काय होत असतं? तर करंट फ्लो होत असतो. तो आपण बघूया. व्हॉट इज द फ्री इलेक्ट्रॉन? सर हा फ्री इलेक्ट्रॉनचा स्टडी करूया आपण. जरा करंटला समजून घेऊया चांगला डिटेलमध्ये. त्यासाठी फ्री इलेक्ट्रॉनचा कॉन्सेप्ट समजून घेऊया. कुठलाही पदार्थ सगळ्यात स्मॉलेस्ट एलिमेंट्स आपण काय म्हणतो? ॲटम्सपासून बनलेला आहे. ॲटम्सपासून बनतात, मॉलिक्युल्सच्या कॉम्बिनेशनपासून बनतं सबस्टन्स वगैरे वगैरे. पुढची थिअरी. आणि इव्हन ॲटम्सपेक्षाही काही सब ॲटॉमिक पार्टिकल्स आहेत, याचा आपल्याला अभ्यास नाही करायचा आता स्मॉलेस्ट एलिमेंट्स आपण ॲटम कन्सिडर करूया. ॲटमच्या सेंट्रली पार्टमध्ये बसलेलं असतं न्यूक्लियस, आणि त्या न्यूक्लियसच्या आतमध्ये असतात प्रोटॉन्स, की ज्यांच्यावरती चार्ज असतो पॉझिटिव्ह चार्जवाले प्रोटॉन्स, आणि कुठला चार्ज नसलेले न्यूट्रॉन्स. संख्येनं तेवढेच जवळपास न्यूट्रॉन्स. ओके, प्रत्येकच केसमध्ये संख्या सेम असते असं नाही. तर हे काय आहे? ह्याला आपण ऑर्बिट्स म्हणतो. ह्या बाहेरच्या ऑर्बिट्समध्ये कोण असतात? हे निगेटिव्हली चार्जले खूप सगळे इलेक्ट्रॉन्स असतात, माहिती ना तुम्हाला. आणि हे इलेक्ट्रॉन्स काय जागेवर थांबलेले असतात का असे? तर बिलकुलच नाही. ते कंटिन्युअसली मोशनमध्ये असतात. या टाईपमध्ये मोशनमध्ये असतात सारखंच. प्रोटॉनवरती पॉझिटिव्ह, न्यूट्रॉनवरती नो चार्ज, आणि इलेक्ट्रॉन्सवरती मायनस चार्ज, अशा टाईपचा चार्ज असतो तो. पुढे आता हे काहीसं बरंचसं डिस्टन्स आहे. बरं कशामधनं डिस्टन्स आहे? ह्या न्यूक्लियसमध्ये आणि ह्या पर्टिक्युलर इलेक्ट्रॉनमध्ये डिस्टन्स आहे. मग ह्याच्यामध्ये काय होतं? अट्रॅक्शन असतं एका टाईपचं. कारण प्लस प्लसचं रिपल्शन असतं. प्लस प्लस रिपल्शन, मायनस मायनस रिपल्शन, आणि प्लस मायनस काय असतं? अट्रॅक्शन असतं यांच्यामध्ये. मग ह्याच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. त्या फोर्स ऑफ अट्रॅक्शनला काय म्हणायचं? तर याला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणतो आपण. कुठला फोर्स म्हणायचा? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन नावाने ओळखायचं त्याला.
समजेल ना तुम्हाला? पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह यांच्यामध्ये जे अट्रॅक्शन असतं, प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनमध्ये जे अट्रॅक्शन असतं त्याला आपण इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन ओळखतो त्याला आपण. बरं, आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ रिपल्शन पण असतो. ठीक आहे, तर माहितीच आहे आपल्याला. आता आपण दोन प्रकारामध्ये पदार्थांना डिव्हाइड करूया. तुम्ही सांगा, एक असतं मेटल, दुसरं आहे नॉन मेटल्स, आणि तिसरं वाटलं तर आपण सेमी कंडक्टर घेऊया या केसमध्ये, थोडक्यामध्ये बरं तुम्हाला समजण्यासाठी. आता नॉन मेटल्समध्ये काय होतं माहिती का? आता एक्झाम्पल, हा माझ्या हातामध्ये जो पेन आहे ना त्याला मी समजा नॉन मेटल म्हणतो. ह्याच्यातनं करंट फ्लो होतो का? इकडनं इकडं करंट फ्लो होतो का? नाही होत. प्लास्टिकमधनं करंट फ्लो होत नाहीत. आता एक एक्झाम्पल घेतलं बरं, हे तर झालं कशाचं झालं? बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, याच्यातनं करंट फ्लो होत नाही. आता थोडक्यामध्ये आपण मेटल्स आणि नॉन मेटल्समध्ये आपण अभ्यास करूया जरा. आता नॉन मेटल्स बघूया आपण. नॉन मेटल्सच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये, आउटरमोस्ट ऑर्बिट म्हणजे ही आहे बघा, नॉन मेटल्सच्या आउटरमोस्ट ऑर्बिट्समध्ये 5, 6, 7 काय असतात? इलेक्ट्रॉन्स असतात. इलेक्ट्रॉन्स असतात. आता जेवढे जास्त इलेक्ट्रॉन्स असतात ह्याच्या आउटरमोस्ट सेलमध्ये, आता चार्ज तेवढा जास्त झाला. ह्याच्यामध्ये पण खूप सगळे प्रोटॉन्स आणि ह्याच्यामध्ये पण खूप सगळे इलेक्ट्रॉन्स. आता खूप जास्तीचे प्रोटॉन्स आणि खूप जास्तीचे इलेक्ट्रॉन्स, खूप जास्त प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स असल्यामुळे चार्ज खूप मोठा झाला. मग ह्यांच्यामध्ये अट्रॅक्शन फार स्ट्रॉंग असतं. अट्रॅक्शन फार स्ट्रॉंग असतं, चांगली पकड असते एकमेकांची एकमेकांवरती. म्हणजे प्रोटॉन्स इलेक्ट्रॉन्सला खेचतात आणि इलेक्ट्रॉन्स प्रोटॉनला खेचतात. ते पण चांगलं फोर्स ऑफ अट्रॅक्शननं खेचतात. आणि मग ह्याच्यामुळे होतं काय की इलेक्ट्रॉन्स एकदम पक्क घट्ट बांधले जातात. स्ट्रॉंगली बाउंड असतात इलेक्ट्रॉन्स. कशामध्ये बोलतो आपण? हे नॉन मेटल्समध्ये बोलतोय. आणि मेटल्समध्ये काय होतं? थोडंसं ह्याच्या उलट असतं बघा. मेटल्समध्ये पूर्णपणे उलट असतं. मेटल्समध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स जे असतात बाहेरच्या शेलमध्ये ते किती असतात? 1, 2, 3 या संख्येमध्ये इलेक्ट्रॉन्स असतात बाहेरच्या शेलमध्ये. मग काय होतं त्याच्यामुळं? प्रोटॉन्स आणि ह्या इलेक्ट्रॉन्समध्ये तेवढं जास्तीचं स्ट्रॉंग अट्रॅक्शन नसतं किंवा तेवढी एकदम मजबूत पकड नसते. होतं काय त्याच्यामुळे? आता हे डिस्कस का करू तुम्हाला माहिती आहे की बाबा मेटल्स आर अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड नॉन मेटल्स आर नॉट अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. बरोबर आहे की नाही? मेटल्समधनं एकदम इझिली काय होतात? करंट फ्लो होतो किंवा इलेक्ट्रॉन्स फ्लो होत असतात. आता मेटल्सच्या बाबतीत कसं आहे की बाहेरचा इलेक्ट्रॉन्स काढणं फार सोपंच होतं. मेटल्सच्या बाबतीत काय होतं? बाहेरचा जो आउटरमोस्ट सेलचा इलेक्ट्रॉन आहे त्याला बाहेर काढणं सोपं होतं, कारण ह्यांच्यामध्ये तेवढं अट्रॅक्शन नाही, त्यांच्यामध्ये तेवढा फोर्स नाही आहे. मग त्यालाच आपण फ्री इलेक्ट्रॉन असं म्हणतो. आता जेवढे जास्त फ्री इलेक्ट्रॉन असतात तेवढा करंट जास्त फ्लो करतो असं आपण म्हणूया. किंवा दीज आर द गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. आउटरमोस्ट सेलमध्ये जर एक इलेक्ट्रॉन असेल तर एक इलेक्ट्रॉन काढायला फार सोपं आहे. आणि एक इलेक्ट्रॉन असल्यामुळं काय होतं? त्याच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन जे असतं न्यूक्लियससोबतचं ते पण कमी असतं. म्हणजे हा बाहेरचा इलेक्ट्रॉन काढणं फार सोपं होतं. समजलं असेल तुम्हाला? ओके, होप तुम्हाला समजलं असेल. नेक्स्ट, ह्याच्याच बेसिसवरती आपण काही पदार्थांना कॅटेगराईज केलं आहे बघा. कंडक्टर्स म्हणजे कोण असतात की त्यांच्या बाहेरच्या शेलमध्ये, ऑर्बिटमध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स 1 किंवा 2 किंवा 3 अशा संख्येनं असतात. जेवढे इलेक्ट्रॉन्स कमी तेवढे ते इलेक्ट्रॉन्स काढणं सोपं होतं. त्याला आपण फ्री इलेक्ट्रॉन्स म्हणतो. आणि फ्री इलेक्ट्रॉन्सच एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी मूव्ह होत असतात. एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी फ्री इलेक्ट्रॉन्स मूव्ह होत असतात. आणि ते मूव्ह झाले म्हणजे करंट फ्लो झाला आपला कॉन्सेप्ट संपला. नंतर आहे कंडक्टर्सचं सांगितलं. कंडक्टर्समध्ये कुठले इलेक्ट्रॉन्स जास्त आहेत त्यांनी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स नाही म्हणलं बरं. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स म्हणजे हे बाहेरच्या ऑर्बिटमध्ये त्यांनी कुठले इलेक्ट्रॉन्स म्हणलेत कंडक्टर्समध्ये, तर फ्री इलेक्ट्रॉनची संख्या जास्त असतेच ना मग, कारण ते काढायला सोपं आहे. आउटरमोस्ट सेलमधनं इलेक्ट्रॉन्स काढणं सोपं असतं म्हणून कंडक्टर्समध्ये फ्री इलेक्ट्रॉनची संख्या जास्त असते. आणि फ्री इलेक्ट्रॉनची संख्या जास्त असणं त्यालाच आपण म्हणतो चार्ज कॅरियर. कारण कुठला चार्ज असतो इलेक्ट्रॉनवरती? मायनस. मग ते चार्ज कॅरी करून एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जातात म्हणजे करंट फ्लो झाला. नंतर असतं इन्सुलेटर. आता इन्सुलेटरमध्ये प्रॅक्टिकल जर बघितलं तर फ्री इलेक्ट्रॉन नसतो, कारण सगळे इलेक्ट्रॉन त्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये बसलेले असतात. त्यांना काढणंही मुश्किल. सो अशा पद्धतीनं इन्सुलेटर्स काय करू शकत नाहीत? करंटला कॅरी करू शकत नाहीत, करंटला फ्लो करू शकत नाहीत, कारण फ्री इलेक्ट्रॉन्सच नाही आहेत. नुसते ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन्स असून काय करायचं? ते काढणं सोपं थोडी आहे. एवढा स्ट्रॉंग इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असतो त्यांच्यामध्ये म्हणजे त्या पर्टिक्युलर न्यूक्लियसमध्ये आणि आउटरमोस्ट सेलच्या इलेक्ट्रॉन्समध्ये. मग ते काढणं सोपं नाही. त्यामुळे फ्री इलेक्ट्रॉन्स काय अवेलेबल राहत नाहीत या केसमध्ये.
ओके, इन्सुलेटर्स. आणि त्याच्या इन बिटवीन असतात सेमीकंडक्टर्स. सेमीकंडक्टरच्या आउटरमोस्ट सेलमध्ये 4 तुम्ही इलेक्ट्रॉन्स कन्सिडर करू शकता. सिलिकॉन, गॅलियम, जर्मॅनियम अशा काही सेमीकंडक्टर्सचे एक्झाम्पल्स आहेत. मग सर हे सेमीकंडक्टर्स करंटला कॅरी करू शकतात का? अंडर कंडिशन्स करू शकतात, अंडर डोपिंग करू शकतात, अंडर सम इम्प्युरिटी ते काही कॅरी करू शकतात, त्याच्यातनं करंट फ्लो होऊ शकतो. बघा, दे डोंट हॅव द फ्री इलेक्ट्रॉन्स ॲट द रूम टेम्परेचर बट कॅन डेव्हलप. आपण तयार करू शकतो त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स स्पेसिफिक कंडिशन्समध्ये. स्पेसिफिक कंडिशन्स म्हणजे मी सांगितलेलं आहे. आणखी त्याच्यामध्ये ॲड करायची तर गरम करा त्याला, या टाईपमध्ये. सेमीकंडक्टर्समध्ये तुम्हाला जर आठवत असेल, आपल्या मोबाईलमध्ये IC सर्किट असतं बघा, इंटिग्रेटेड सर्किट असतं. ते इंटिग्रेटेड सर्किट जे असतं ना, त्याच्यामध्ये वापर होतो ह्या सेमीकंडक्टर्सचा. ओके, P जंक्शन, N जंक्शन, PN वगैरे वगैरे असं काहीसं. आता काही क्वेश्चन्स आहेत, ह्या क्वेश्चन्सला तुम्ही पॉज करून ह्याचे ॲन्सर्स करा. आधी असे डिस्प्ले तयार झाला की तुम्ही ह्याला पॉज करा, ॲन्सर्स करा आणि लगेच आपण पुढे जाऊयात. एकदम सिम्पलेस्ट प्रश्न आहेत. अ सबस्टन्स विच डझंट अलाउ द चार्ज टू पास थ्रू इट इझिली इज कॉल्ड ॲज. आत्ताच आपण बघितलं, ह्याला काय म्हणतो आपण? इन्सुलेटर म्हणतो. निगेटिव्ह टर्मिनल काय असतंय? हायर पोटेन्शियल, लोअर पोटेन्शियल, पोल, नन ऑफ दिस, ते असतं लोअर पोटेन्शियल. काय अडचण ही समजण्यास? प्रश्न सोपेच आहेत एकदमच, त्यामुळे काही जास्त मी एक्सप्लेनेशन देत नाही. सबस्टन्सेस विच डोंट हॅव द फ्री इलेक्ट्रॉन्स बट कॅन डेव्हलप अंडर स्पेसिफिक कंडिशन्स आर कॉल्ड ॲज सेमीकंडक्टर्स. नंतर फंक्शन ऑफ द सेल इज टू क्रिएट द पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट करणं 2 टर्मिनल्सला, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, हाय पोटेन्शियल, लो पोटेन्शियल, डिफरन्स तयार झाला. दॅट्स कॉल्ड ॲज द फंक्शन ऑफ सेल. नेक्स्ट आहे तुमचा फ्लो ऑफ करंट इन द वायर. सर आम्ही बटन दाबल्यास लगेच बल्ब लागतो, लगेच फॅन लागतो. बटन दाबल्यास रिमोटना लगेच AC, TV वगैरे वगैरे. कसं होतं हे? करंट फ्लो होत असेल का? नक्कीच करंट फ्लो होत असतो सर्किटमध्ये म्हणजे वायरमध्ये. बघूया आपण आता हे. आता तुम्ही जर बघितलं, समजा मी हे जे आहे पर्टिक्युलर वायर आहे असं समजून घ्या. हे एक कॉपरचं वायर आहे, असं कॉपरचं वायर आहे. त्या कॉपरच्या वायरला चांगलं मॅग्निफाईड किंवा हाय मॅग्निफिकेशन, हाय रेझोल्युशन मायक्रोस्कोप खाली बघितलं त्याला व्यवस्थितपणे, तर काहीसा प्रमाणात असं दिसून येतं बघा. ॲटम्स जे असतात ना, ॲटम्स ज्यापासून आता हे कॉपरचं वायर आहे समजा, तर कॉपरचे ॲटम्स असे असतात, व्हायब्रेशन्समध्ये असतात. ते इन अ स्टेट ऑफ व्हायब्रेशन्स या टाईपमध्ये वरती खालती समोर मागे पुढे व्हायब्रेट करत असतात ते. बरं, पुढे काय? मग इलेक्ट्रॉन्स असतात का? हे घ्या फ्री इलेक्ट्रॉन्स ब्लॅक कलरचे. ते कसे असतात? ते रँडमली इकडं तिकडं 100, तिकडे 100, इकडे वरती 100, खाली 100, हजारो लाखो. मी तर 100 घेतलं फक्त. कारण तुम्ही सांगा, समजा एखादं वायर जर असा असेल, हे किती ॲटम्सपासून बनलेलं असेल बरं? तर क्रोड्स ऑफ ॲटम्सपासून हे वायर बनलेलं असणार, बरोबर की नाही? क्रोड्स ऑफ ॲटम्सपासून बनलेलं असणार. मग क्रोड्स ऑफ ॲटम्सचे प्रत्येकाचा जर एक फ्री इलेक्ट्रॉन जरी घेतला तर क्रोड्स ऑफ इलेक्ट्रॉन झाले. तर असे क्रोड्स ऑफ इलेक्ट्रॉन्स याच्यामध्ये असतात आणि खूप सगळे इलेक्ट्रॉन्स असतात. ठीक आहे, फ्री इलेक्ट्रॉन्स इन द स्टेट ऑफ रँडम मोशन. आता बघा कन्सेप्ट काय होतं. एक्झॅक्टली मायक्रो लेवलला करंट फ्लो होतो म्हणजे काय होतं. आता असे इलेक्ट्रॉन्स असून काय उपयोग? समजा इकडं 5 इलेक्ट्रॉन्स गेले, इकडं 5 इलेक्ट्रॉन्स गेले, काय उपयोगच झाला नाही. नेट फ्लो किती झाला? मी तुम्हाला 5 रुपये दिले आणि तुम्ही मला 5 रुपये दिले. नेट देवाणघेवाण किती झाली? काहीच नाही झाली देवाणघेवाण. नेट 0 रुपयाची देवाणघेवाण झाली. तसंच आहे. 5 इकडे गेले, 5 इकडे गेले, इकडंच काय कसे जाऊ द्या, इकडं 5 जाऊ द्या, इकडं 10 जाऊ द्या, सॉरी इकडे 4 जाऊ द्या, इकडं 4 जाऊ द्या, आणखी इकडं 6 जाऊ द्या, इकडं 6 जाऊ द्या. नेट फ्लो आहे का इलेक्ट्रॉन्सचा नेट फ्लो नाही आहे. जोपर्यंत इलेक्ट्रॉन्सचा नेट फ्लो नाही आहे तोपर्यंत करंट तयार होत नसतो. नेट फ्लो म्हणजे काय? सगळेच्या सगळे इलेक्ट्रॉन्स एका कुठेतरी साईडला जायला पाहिजे होते किंवा जास्तीचे जायला पाहिजे होते. तिकडे जर 50 गेले तर इकडं 500 जायला पाहिजे होते. मग आपण म्हणलो असतो की नाही सर आत्ता करंट फ्लो झाला. ठीक आहे. बघा आता होतं काय एक्झॅक्टली, आपण ज्या वेळेस अशा टाईपच्या वायरला असा सेल बसवतो, जसं की याच्यात बसवलेलाच आहे, अशा टाईपच्या वायरच्या अक्रॉस काय बसवला? सेल बसवला किंवा बॅटरी बसवली. सेल किंवा बॅटरी बसवल्यामुळे होतं काय बघा. आता या केसमध्ये तर इलेक्ट्रॉन्सवरती चार्ज कुठला असतो? मायनस, निगेटिव्ह चार्ज असतो. ह्या टर्मिनलला काय म्हणायचं? निगेटिव्ह टर्मिनल म्हणायचं. आता तुम्ही सांगा, निगेटिव्ह आणि हे निगेटिव्हमध्ये अट्रॅक्शन असेल का रिपल्शन असणार. म्हणजे इकडनं इलेक्ट्रॉन्स म्हणजे इथले इलेक्ट्रॉन्स कसे फ्लो होणार? इकडं पॉझिटिव्हकडे फ्लो होणार. या टाईपमध्ये इलेक्ट्रॉन्स फ्लो होत असतात. कसे फ्लो होतात इलेक्ट्रॉन्स मायनस टर्मिनलकडनं किंवा
किंवा इलेक्ट्रॉन्स कसे म्हणूया आपण, प्लसकडनं मायनसकडे फ्लो होत असतात इलेक्ट्रॉन्स. हो, तुम्हाला समजण्यासारखंच बोलतो मी. हे बघा, इलेक्ट्रॉन्स या टाईपमध्ये फ्लो होत असतात. हा झाला इलेक्ट्रॉनचा फ्लो. करंटचा म्हणलो नाही मी आणखी सुद्धा, करंटचा बोललो नाही. आता ज्यावेळेस इलेक्ट्रॉन्स फ्लो होत असतात त्यांच्या व्हेलॉसिटीला आपण म्हणतो ड्रिफ्ट व्हेलॉसिटी. इलेक्ट्रॉन्सला जी व्हेलॉसिटी असते त्याला आपण म्हणतो ड्रिफ्ट व्हेलॉसिटी. आपण कन्सिडर केली ही एक ॲव्हरेज आणि कॉन्स्टंट व्हेलॉसिटी आहे म्हणून. आता एका इलेक्ट्रॉनची व्हेलॉसिटी नाही आहे ती, अशा हजारो इलेक्ट्रॉनची ॲव्हरेज काढलेली व्हेलॉसिटी आहे ती. हजारो इलेक्ट्रॉनची ॲव्हरेज काढलेली व्हेलॉसिटी आहे. सो त्याला म्हणतो आपण ॲव्हरेज व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन्स, दॅट्स कॉल्ड ॲज अ ड्रिफ्ट व्हेलॉसिटी. त्याला आपण ड्रिफ्ट व्हेलॉसिटीने ओळखतो. ठीक आहे, पुढे काय, ड्रिफ्ट हे असं आहे बरं, ही ॲव्हरेज व्हेलॉसिटी असते. आता पुढे आहे फ्लो ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स. आत्ता बोलल्याप्रमाणे -2 प्लस, ध्यानात ठेवायचं तुम्ही. इलेक्ट्रॉनचा फ्लो कसा होतो, -2 प्लस. आणि करंट कसा फ्लो होतो, +2 मायनस. म्हणजे इलेक्ट्रॉन जर असे फ्लो करत असतील तर करंट कम्प्लिटली असा फ्लो करत असतो, असा प्लसकडनं मायनसकडे या टाईपमध्ये हा करंटचा फ्लो असतो. आणि हेच आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे. हाच कन्व्हेन्शनल करंट आहे, पॉझिटिव्ह टर्मिनलकडनं निगेटिव्ह टर्मिनलकडे फ्लो होणारा. होप तुम्हाला समजलं असेल हे, आणि समजण्यासारखंच आहे. सोपे पॉईंट्स आहेत. सर करंट आम्हाला समजलं, एकदाच प्रॉपर समजलं, चला ठीक आहे. बॅटरीमध्ये खूप सगळा व्होल्टेजचा डिफरन्स असतो, म्हणून बॅटरीमधनं करंट खूप जास्त जातो. समजा मी हे असं एखादं कॉपरचं वायर असं सेलच्या अक्रॉस जोडलं, सेलच्या बाजूला इकडचं एक टर्मिनल सेलच्या प्लस आणि मायनसला जोडलं, तर सेल काय करणार, काहीसाच करंट फ्लो करत असतो, कारण त्याची कॅपॅसिटी कमी आहे, कारण त्याचा पोटेन्शियल डिफरन्स कमी आहे. बॅटरीचा पोटेन्शियल डिफरन्स जास्त असतो, बॅटरी टर्मिनल जास्त असतात आणि बरंच काय जास्त असतं. म्हणून बॅटरी काय करते, खूप सगळे इलेक्ट्रॉन्स इकडनं तिकडं ढकलते, कारण त्याच्यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स जास्त तयार करते बॅटरी. पोटेन्शियल म्हणजे जवळपास फोर्सच आहे. जेवढं पोटेन्शियल डिफरन्स जास्त असतो तेवढा जास्त फोर्स असतो. कशासाठी फोर्स असतो, इलेक्ट्रॉनला ढकलण्यासाठी फोर्स असतो. सेलचा व्होल्टेज कमी, सेलचा फोर्स कमी. फोर्स कुठला कमी, इलेक्ट्रॉन्सला ढकलण्याचा फोर्स कमी. बॅटरी पोटेन्शियल जास्त तर काय जास्त बरं, मग पोटेन्शियल जास्त तर फोर्स जास्त म्हणजे नंबर ऑफ जास्तीचे इलेक्ट्रॉन्स ढकलले जातील. असा हा कॉन्सेप्ट आहे. आता ह्याच्यासाठीचे एक्झाम्पल जर बघितले आपण, समजा इकडं हाय पोटेन्शियलचा एक पॉईंट घेतला आपण आणि इकडं लो पोटेन्शियलचा एक पॉईंट घेतला. आता ह्याच्यामध्ये आपण अशा टाईपची एक वायर जोडली, समजा काय होणार, काय वाटतं बरं, ती मेटल वायर आहे. आता इकडं पोटेन्शियल जास्त, तिकडं पोटेन्शियल कमी असल्यामुळं तुम्हीही समजू शकता की करंट फ्लो होणार, इलेक्ट्रॉन्स फ्लो होणार, याच्यामध्ये काही प्रश्नच नाही आहे. सो आपण असं म्हणूया, चार्ज इज फ्लोईंग, वर्क इज डन. तुम्हालाही माहिती आहे, समजा एका ठराविक चार्जला आपल्याला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी ढकलायचं आहे. इलेक्ट्रॉन्सलाच घ्या समजून बरं. आता इलेक्ट्रॉन्सलाच समजून घ्या. आपल्याला इलेक्ट्रॉन्सला समजा प्लसकडनं मायनसकडे ढकलायचं आहे, तर काहीतरी काम नाही करावं लागणार का, काहीतरी काम करावं लागतं. हे काय फ्रीमध्ये होणार का, बिलकुल नाही. हाय पोटेन्शियल आणि लो पोटेन्शियल ह्याच्यामुळंच आपण काय म्हणतो, पोटेन्शियल डिफरन्सच्या डेफिनेशनला सांगत असतो. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय असतो, जर ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे जायचं असेल तर 2 पॉईंटच्या मध्ये बघा, पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय नाही, अमाऊंट ऑफ वर्क डन. काम करावं लागलं आपल्याला, काहीतरी काम करावं लागलं. कशासाठी, मूव्हिंग अ युनिट पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम वन पॉईंट टू अदर पॉईंट. ह्या एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटला आपल्याला एक पॉझिटिव्ह चार्ज ढकलायचा आहे. काय ढकलायचं आहे, पॉझिटिव्ह चार्ज ढकलायचा आहे. किंवा निगेटिव्ह चार्ज, हे आपल्या सेल्समध्ये निगेटिव्ह चार्ज असतो. एका ठिकाणावरनं दुसऱ्या ठिकाणी आपल्याला निगेटिव्ह चार्जला ढकलायचं आहे. त्यासाठी काहीतरी काम करावं लागतं. ते काम करणं म्हणजेच काय आहे, आपल्यासाठीचं पोटेन्शियल डिफरन्स आहे. कधीकधी त्याला डेल्टा व्हीनं दाखवतात किंवा कधीकधी व्हीनं पण दाखवतात. व्ही म्हणजे काय आहे, व्ही म्हणजे लाईक अ वर्क डनच आहे काहीसं. इट इज द वर्क डन टू मूव्ह द चार्ज. डेफिनेशन लिहायचीच असेल, इट इज द वर्क डन टू मूव्ह द चार्ज. त्यालाच आपण म्हणतो व्होल्टेज किंवा पोटेन्शियल डिफरन्स, त्यालाच आपण म्हणत असतो. होप तुम्हाला समजलं असावं हे. व्होल्टेज म्हणजे काय, टू मूव्ह द चार्ज क्यू, अमाऊंट ऑफ वर्क डन. वर्क कशामध्ये मोजतो आपण, ज्यूल्समध्ये. चार्ज कशामध्ये मोजतो आपण, कुलोम्समध्ये. सो ज्यूल पर कुलोम हे कोणाचं युनिट आहे, व्होल्टेजचं युनिट आहे.
पोटेन्शियल डिफरन्स म्हणा सर. पोटेन्शियल डिफरन्स युनिट काय आहे? जूल पर कुलोम आहे. आणि पोटेन्शियल डिफरन्सलाच कशामध्ये मोजतो आपण? होल्टमध्ये मोजतो. म्हणजे 1 व्होल्ट इक्वल्स टू 1 जूल पर 1 कुलोम. 1 व्होल्ट इक्वल्स टू 1 जूल पर कुलोम. आपण जूल पर कुलोम न वापरता आपण व्होल्ट वापरतो. पोटेन्शियल डिफरन्सला कशात मोजलं जातं? तर व्होल्ट्समध्ये मोजलं जातं, व्होल्टमध्ये मोजलं जातं. किंवा पोटेन्शियल डिफरन्स कुठल्या इन्स्ट्रुमेंटनं मोजला जातो? व्होल्टमीटरनं, करंट ॲमीटरनं. असे मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स पण असतात. आणि असं काहीसं असतं बघा. तुम्ही लाईटनिंग इफेक्ट बघितला आहे कधी? पाऊस येण्याच्या अगोदर वीज कडाडणं, कधी कधी वीज कोलॅप्स होतात, पडतात, हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. त्यांच्यामध्ये खूप सगळा असा, आता ह्याचा आवाज झाला ढगांचा 2, कारण ह्याच्यामध्ये चार्ज असतो, ह्याच्यात चार्ज असतो खूप सगळा. स्टॅटिक चार्ज असतो तो. स्टॅटिकमध्ये जागेवर थांबलेला असतो तो, काही इकडं तिकडं मूव्ह होत नाही. ढगांमध्ये जर चार्ज मूव्ह झाला तर ढगांनीच करंट दिला असतं एखाद्याला. तसं नसतं, स्टॅटिक चार्ज असतो. मग स्टॅटिक चार्ज, मग खूप सगळा चार्ज असतो, कमी नसतो ह्याच्यामध्ये, खूप सगळा स्टॅटिक चार्ज असतो. म्हणजे हे ढगं हाय पोटेन्शियलला असतात, हाय पोटेन्शियलला असतात. आणि तुम्हालाही माहिती आहे जमिनीमध्ये कुठला चार्ज असतो? लो पोटेन्शियलचा चार्ज आहे. म्हणजे जमिनीत चार्ज ऑलमोस्ट न्यूट्रल आहे असं आपण मानतो, जमीन न्यूट्रल आहे असं आपण मानतो. आणि ढगांमध्ये असलेला खूप सगळा चार्ज एखाद्या ठिकाणी रिसीव्ह होतो सर्टन कंडिशन्सला. वीज कुठं पडते त्याचा अभ्यास नाही आपल्याला आता, पण ते कसं पडतं एक्झॅक्टली, खूप सगळा ह्याच्यामध्ये चार्ज असतो बघा. कारण घर्षण होतं ना, ढगांचं घर्षण होतं. घर्षण झालं की जसं याच्यावरती चार्ज तयार होतो, तसंच ढगांमध्ये क्लाउड्समध्ये सुद्धा चार्ज तयार होत असतो. आता ह्याच्यामध्ये तयार झालेला चार्ज इकडनं इकडं मूव्ह होतो का? नाही. कधी कॉम्बिंग करताना करंट बसलाय का? नाही. असं कधी होणार नाही, कारण तो स्टॅटिक चार्ज असतो. जोपर्यंत स्टॅटिक चार्ज असतो तोपर्यंत करंट कधीच तयार होत नाही. करंट कधी तयार होतो? मोशनमध्ये लागतं चार्ज, नेट मोशन लागते इलेक्ट्रॉन्सची, त्यावेळेस करंट तयार होत असतो. नेक्स्ट, आता हा स्टॅटिक चार्ज कसा तयार झाला? ह्या ढगांचे एकमेकांना घासले हे ढगं दोन्ही, स्टॅटिक चार्ज झाला. खूप सगळा चार्ज तयार होतो एका ठिकाणी, त्याला आपण म्हणतो हाय पोटेन्शियलचा पॉईंट. आणि जी अर्थ आहे, मदर अर्थ लँड जी आहे, लो पोटेन्शियल पॉईंट, लो पोटेन्शियल पॉईंट असतो तो. मग हाय पोटेन्शियल टू लो पोटेन्शियल ही सगळ्याचा सगळा चार्ज खाली कोलॅप्स होतो, त्यालाच आपण म्हणतो वीज कडाडणं आणि वीज पडणं. हा तो कॉन्सेप्ट आहे, हा लाईटनिंगचा जबरदस्त इफेक्ट तुम्ही बघितला असेल. हो, ह्याच्यावरती काही क्वेश्चन्स. कुठले क्वेश्चन्स? आता बघितला पार्ट. इलेक्ट्रॉन्स फ्लो फ्रॉम निगेटिव्ह टर्मिनल टू पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल, बट डॅश डॅश ऑफ द करंट इज फ्रॉम द पॉझिटिव्ह टर्मिनल टू द निगेटिव्ह टर्मिनल. कुठला करंट असा फ्लो करतो? डॅश डॅश ऑफ द करंट इज फ्रॉम द पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. त्याला आपण म्हणतो कन्व्हेन्शनल करंट. आपण मानलं आहे त्याला कन्व्हेन्शनल करंट. ओके. द फंक्शन ऑफ सेल इज टू क्रिएट, आत्ताच बघितलं आपण, पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट करणं. द पोटेन्शियल ऑफ अर्थ इज, तुम्ही सांगा पोटेन्शियल ऑफ अर्थ इज हे 0 आहे का, लो आहे का, पॉझिटिव्ह आहे का, निगेटिव्ह आहे? ऑलमोस्ट 0 मानतो आपण त्याला. व्हेरी 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 लो, म्हणजेच ऑलमोस्ट काय आहे त्याचं पोटेन्शियल फार कमी आहे, कारण त्याच्याकडे चार्ज जास्त नाही आहे. म्हणून तो आपण अर्थिंग करतो. अर्थिंग करतो म्हणजे एक्सेस चार्ज आपण जमिनीत सोडून देत असतो. ॲक्च्युली एक्सेस चार्ज आपण जमिनीत सोडत असतो, त्यालाच अर्थिंगची प्रोसेस म्हणतो आपण. दॅट्स कॉल्ड ॲज द अर्थिंग. अर्थिंग म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, माहिती आहे तुम्हाला हे. आपण इथे थांबूयात विद्यार्थी मित्रांनो. भेटूयात लवकरच अशाच बेसिक कॉन्सेप्टच्या सिरीजमध्ये. धन्यवाद.